गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि चला, आजचा ब्लॉग की नाही संध्याकाळपासून सुरुवात होणार आहे आणि आता मला जायचंय बाहेर. पण त्याआधी सगळ्यात आधी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता की नाही संध्याकाळचे वाजलेत जवळजवळ 4-4:30 वाजत आलेत. आणि म्हटलं चला बाहेर जाऊन येऊया, कारण मी पण आज छोटीशी पूजा मांडणार आहे. आणि बघूया आपल्याला किती वेळ जागरण करता येतं ते. कारण मी दरवर्षी काय करायचे की दूध आटवायचे आणि आपलं चांदोमामाची प्रतिमा बघायची आणि सगळ्यांना दूध प्यायला द्यायचं, असं काही व्हायचं. पण आता म्हटलं एक छोटीशी पूजा मी बघितली आणि त्या पद्धतीने आपण करून बघूया म्हटलं. तर त्यासाठीच आता बाहेर जायचंय. आणि नारळ वगैरे, विड्याची पानं, जे काही छोटीशी पूजा आहे त्यामुळे जे काही थोडं सामान लागणार आहे आपल्याला थोडंफार, तर ते घ्यायला बाहेर जायचंय. आणि अजून एक चॅलेंज मध्ये मी माईक मध्ये बोलते, मी व्हॉइस ओव्हर करणार नाही ह्या व्हिडिओला. तर बघूया आता किती सक्सेस होतंय. कारण काय होतं ना की बाहेर गेल्यानंतर माईक मध्ये आवाज येत नाही व्यवस्थित. एवढा काही चांगला माईक नाहीये हा, तुम्हाला दिसतोच व्हिडिओमध्ये. आणि काय होतं की बाहेरचा आवाज येतो, गाड्यांचा आवाज येतो. पुन्हा आपण जर काय घरात शूट करायला घेतलं तर घरच्यांचा आवाज येतो, त्यांचं काहीतरी वेगळं बोलणं चालू असतं. टीव्हीचा आवाज येतो किंवा त्यात जर गाणी असतील तर त्याचा आवाज येतो. या सगळ्या गोष्टी होतात आणि मग तो आवाज मला म्यूट करायला लागतो. त्यामुळे मग मी व्हॉइस ओव्हर करते. तर म्हटलं बघूया आता आणि जाऊया म्हटलं बाहेर. तर असंही करून बघूया म्हटलं. थोडा अंधार आहे त्याकडनं पडदा उघडूया. तर म्हटलं चला असंही करून बघूया. आणि आता आवाज वगैरे कसा येतो तेही चेक होईल म्हटलं. तर चला आता जाऊया बाहेर आणि नारळ वगैरे, विड्याची पानं, फुलं आणायची थोडीशी, ती पण घेऊन येताना. चला चला, इकडे आलो आता फुलं घ्यायला. आणि विड्याची पानं ते सगळं एकाच ठिकाणी आपल्याला मिळून जाईल. कसं असतं ना की एकाच ठिकाणी मिळाले ना तर बराचसा वेळ वाचून जातो. आणि इकडे की नाही नारळ पण आहेत मावशींकडे, तर मग नारळ पण इथे घेईल. 20चे किती येतील? 15? एवढे नको, मग 10चे द्या. 7 भरपूर झाले. 10 लाख बघू ती केवढी आहे. आणि 20 वाली बघू केवढी आहे. ती द्या मग, 20ची द्या. 20 वाली. आणि गिलके? गिलके द्या पाव किलो. भेंडी द्या पाव किलो. हा, आणि मिरची पण द्या, मिक्स करून द्या. अजून मेथी तुम्ही सांगत नाही ना व्यवस्थित, मेथी कशी आहे? 50 रुपयाला. भाज्या घेऊन झाल्यात आता. आता आलोय नारळ पाणी घ्यायला, कारण मुलांनी नारळ पाणी सांगितलं होतं. तर इकडे बघा फ्रेश नारळ असतात. तर या ठिकाणी म्हटलं चला 2 नारळ घेते आता. आणि पाणी काढून पण देतात बरं का ते आपल्याला, पण ते घरी गेल्यावर लागलीच पिऊन टाकायचं, म्हणजे ठेवायचं नाही फ्रीजमध्ये वगैरे. आता घरी आली म्हटलं भाज्या वगैरे नंतर धुवून ठेवेल आणि बाकीच्या निवडायच्या आहेत मग नंतर निवडेल म्हटलं. आता तर दूध तापून घेते, म्हणजे थोडंसं त्याला कळवायला लागेल ना आपल्याला, आटून घ्यायला लागेल. तर त्यासाठीच म्हटलं चला आधी ना दूध हे करून घेऊया आणि त्यानंतर मग बाकीचं आवरायला घेईल म्हटलं. आता इकडे काय झालं माहिती का, माईकला प्रॉब्लेम आला, कारण माईक झाला डिस्कनेक्ट आणि मी बोलतच होते. तर म्हटलं चला व्हायचं तेव्हा झालंच, म्हणजे असा काहीतरी प्रॉब्लेम येतो दरवेळी, म्हणून मग मी व्हॉइस ओव्हर करत असते. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता दुधाचा पॅक काढलाय मी आणि म्हटलं चला पातेलं वगैरे स्वच्छ धुवून घेऊया. थोडंसं स्टीलच्या बाटल्यातच करणार आहे मी, पटकन पण कडतं आणि जास्त काही आपलं दूध नाहीये, त्यामुळे 1 लिटर दूध मी कडवणार आहे. 4 जणांना भरपूर होतं ते. तर म्हटलं चला आता इकडे तेच करते. आणि ड्रायफ्रुट्स वगैरे, त्यानंतर वेलची पावडर, वेलची, असं सगळं काही त्यामध्ये घालणार आहे मी. थोडंसं दूध गरम झाल्यानंतर मग ड्रायफ्रुट्स आणि वेलची पावडर ते घातलं. त्यानंतर थोडं केसर पण घालणार आहेत आपण, 2 वेलची घालणार आहेत त्यामध्ये. वेलची आपल्याला फोडून घ्यायच्या नाही आहेत, ते तशाच टाकायचे आहेत आपल्याला. म्हणजे कसं ना की त्याचा फ्लेवर येतो आणि त्याचे दाणे काही दुधामध्ये इकडे तिकडे पसरत नाही, कारण नंतर ते तोंडात येतात मग पिताना. तर म्हटलं चला थोडंसं वेलची आपलं हे घालून देऊ म्हटलं, केसर ते वरून घातलं, छान असा रंग येतो पिवळा. त्यानंतर आता उकळेल, चांगलं आटून घेईल त्याला. आणि हे कसं याला खूप जास्त असं म्हणजे आटवायची पण गरज नाही आपल्याला, ऑलरेडी ते घट्ट असतं ते दूध अमूलचं, त्यामुळे घट्ट झालं छान की मग त्यानंतर छान असा टेस्ट येतो त्याला. दूध आता चांगलं तर उकळत आता आलंय. त्यामध्ये साखर आता घालून वाटीभर घेऊया, साखर आपल्या घालून घेऊया. आवडीनुसार आपल्या आपल्याला आवडीनुसार किती गोड घालायची. लागतं आपल्याला जर त्याप्रमाणे कमी साखर गोड हवी असेल घालायची. ना तर कमी आणि घालायची. पुन्हा थोड्या वेळ आटून घ्यायचं आपल्याला ते. 1 वाटी भरपूर होईल, कारण अजून आटणार आहे थोडंसं दूध. आता ते होत होतं तोपर्यंत म्हटलं चला सकाळी टिफिन लागतील सगळ्यांना. आणि ते टिफिन मग आता सगळ्यांची धुवून ठेवले मी रात्रीच, कारण सध्या कसं आहे दीदीची पण कॉलेजला ट्रेनिंग चालली, तर ती सकाळीच जाते 7:15ला. मग रात्र झालं की लागलीच तिचा पण टिफिन असतो,
म्हणजे मी दोघांचा सोबतच करायला घेते सध्या, आणि त्यामुळे मग सकाळी जास्त गडबड होऊन जाते. म्हणून म्हटलं चला टिफिन वगैरे घासून घेऊया. आणि आता बाकीचं आवरलं होतं मी, तर स्वयंपाक पण जवळजवळ माझा झालाच होता. मग मुलांना आणि आहोंना जेवायला वगैरे दिलं, आणि त्यानंतर म्हटलं चला बाकीचं आपल्याला पूजा वगैरे करायची, वरती जायचं आहे टेरेसवर. आणि ते कामं माझी होती, मग नंतरची पूजा मांडायची होती. तर त्यांचं जेवण वगैरे झाले, आणि त्यानंतर म्हटलं आधी टेरेसवर जाऊन येऊया आणि नंतर मग खाली आल्यावर पूजा मांडूया म्हटलं. तर इकडे बघा दूध पण आपलं आता गार झालेलं आहे छान, आणि मस्त कडवून झालंय, आटवून झालंय दूध. आणि एवढं असं काही घट्ट झालंय, खूप जास्त घट्ट पण आमच्याकडे काही आवडत नाही. तर इकडे की नाही आता बराच उशीर झालेला होता, आणि जेवण पण झालेले होते. त्यानंतर 11:30 वाजता पुन्हा भूक लागली होती, आणि ते म्हटले की मला आता सँडविच वगैरे करून दे. तर म्हटलं ठीक आहे. मग त्यांच्यासाठी 11:30 वाजता पुन्हा सँडविच केले 2. मुलांना तर नव्हते खायचे, पण आहोंनाच खायचं होतं. आणि दीदी आणि मी आम्ही दोघे जाणार होतो टेरेसवर, तर दीदी माझा वेट करत होती, त्यासाठीच ती बसली होती तिकडे. आणि इकडे आता चाललंय, त्यांना म्हटलं तिथे, आणि मग जातो म्हटलं आम्ही. तर थोड्या वेळ मग मी खाली पण थोड्या वेळ फिरले, की म्हटलं थोड्या वेळ खाली घालूया, त्यानंतर मग वेळ झाला की जाऊया म्हटलं टेरेसवर. मग खाली पार्किंगमध्ये थोड्या वेळ फिरले, आणि त्यानंतर मग गेलो आम्ही टेरेसवर. तर बघूया आता म्हटलं चंद्र आलाय, कारण पार्किंगमधून काही एवढं चांगलं दिसत नव्हतं. वरती आलोय आपण आता टेरेसवर, आणि दुधाचं पातेलं पण घेऊन आली मी वरती इकडे. तर वरती आता आपण आल्यानंतर थोड्या वेळाने बघू म्हटलं, 10-15 मिनिटांनी आता चांदोमामा दिसेलच आपल्याला. आणि चंद्राची प्रतिमा दिसली दुधामध्ये की मग आपण खाली घेऊन जाऊन पूजा करूया. बघूया आता. इकडे आता पौर्णिमेचा मस्त असं प्रकाशित चंद्र बघितला, आणि त्यानंतर खाली आले. खाली आणल्यानंतर म्हटलं चला आता पूजा मांडूया. आणि काय कळस घेतला, त्यामध्ये एक सुपारी, एक रुपयाचं नाणं, आणि हळद कुंकू वाहून पूजा करायची. त्यानंतर विड्याची पानं लावायची 5, एक नारळ लावायचं. कलशाला आपल्याला गंध लावून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मग पाटावर किंवा लाल कापडावर आपल्याला ही पूजा मांडून घ्यायची. अगदी छोटीशी पूजा आहे, खूप काही जास्त करायला लागत नाही. आणि ह्या दिवशी म्हणजे मी पण ना, खरं सांगू का, मी व्हिडिओतच बघितलं, म्हटलं चला ह्या वर्षी आपण पूजा पण करूया. नाही तर फक्त आपलं चंद्राला बघायचं, प्रकाशित चंद्र आपला दुधात, आणि ते दूध सगळ्यांना घरच्यांना प्यायला द्यायचं. एवढंच करत होते बरं का. मी पण आता पहिल्यांदाच करते, आणि कसं आहे, जे काही नवीन गोष्ट मला शिकायला मिळते ना, मी लागलीच करते ती. तर म्हटलं चला. आणि इकडे आता कळस मांडून दिलाय. खाली आपण तांदळाची रास केली, त्यानंतर एक विड्याचं पान ठेवलंय, आणि कळसासमोर आपल्याला 3 पानं ठेवायची विड्याची. तर तर पहिलं पान हे असतं आपलं चंद्रदेवतेचं, नंतर मधलं पान असतं गणपती बाप्पांचं, आणि तिसरं पान आहे कुबेर देवतेचं. तर त्यावर थोडे थोडे तांदूळ ठेवायचे, त्यानंतर एक एक सुपारी ठेवायची. आणि ह्या सुपाऱ्या म्हणजेच चंद्रदेवता, गणपती बाप्पा आणि कुबेर देवता. त्यानंतर पांढरं फूल वाहून द्यायचं त्यांना, एक एक कळसाला पण एक फूल वाहून द्यायचं, गंध लावायचं, पूजा करायची. अशी काही ही छोटीशी पूजा आहे आपली. तर इकडे आता बघा कळसाला पांढरं फूल वाहून दिलंय, लाल फूल असेल तर ते पण वाहून द्या आपण. तर मी आणली होती संध्याकाळी फुलं, तुम्ही बघितलीच. तर तेच आता आपल्याला इकडे वाहून द्यायची, एक लाल फूल, एक पांढरं फूल वाहून द्यायचंय. आणि त्यानंतर पूजा करून घ्यायची आपल्याला, अक्षता गंध वाहून द्यायचे. आणि आपण जो दुधाचा प्रसाद केलेला आहे ना, तर तो आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे त्या ठिकाणी. तर पाण्याने आपल्याला चौरस करायचा, त्यावर तुळशीचं पान ठेवायचं. तुळशीचं पान संध्याकाळीच तोडून ठेवा, नाहीतर मग माझ्या पूजेच्या फुलांच्या पूजेमध्येच आलेलं होतं, मग मी तेच ठेवलं. त्यानंतर दुधाचं पातेलं ठेवा, त्यामध्ये एक तुळशीचं पान घाला, आणि नंतर मस्त पूजा करून घ्या, हळदी कुंकू वाहून, अक्षता वाहून. आणि मनोभावे हात जोडा, नमस्कार करा, आणि या ठिकाणी आपली ही पूजा संपन्न होते. तर ही पूजा 12 ते पाऊणच्या दरम्यान करायची आपल्याला. 12ला सुरुवात करायची आहे, आणि एवढा काही वेळ लागत नाही, 15-1 मिनिटं लागतात पूजा मांडून आपल्याला. त्यानंतर मग 15-20 मिनिटात ही पूजा होऊन जाते. तर चला, असा काही आजचा दिवस आहे, आणि अशी काही आपली कोजागिरीची मस्त पूजा झालेली आहे. तर खूप छान वाटलं, आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा पुढच्या वर्षी. आणि असा काही आजचा दिवस केलेला आहे आपला. तर पूजा बघा इकडे बघू शकताय तुम्ही, आणि साधी सोपी आणि छोटीशी पूजा आहे आपली. तर म्हटलं चला यावर्षी आपणही करून बघूया.
त्यानंतर बाप्पाला नैवेद्य दाखवल्यानंतर 10-15 मिनिटांनी मग आम्ही सगळ्यांनी दूध घेतलं आणि मस्त कोजागिरीचा दिवस असा काही गेलेला आहे. आजचा दिवस असा काही आपला आज गेलेला आहे आणि कोजागिरी पौर्णिमा मस्त अशी साजरी झालेली आपली आणि छोटीशी जी काही मी पूजा मांडली होती ती केली. त्यानंतर मस्त दूध प्यायलं आणि आजचा दिवस आता इथेच संपलेला आहे. चला सगळ्यांना गुड नाईट आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.